Namaskar. Dear friends, from fifth chapter, expansion formulae. Now we come across expansion of a plus b bracket cube. आतापर्यंत आपण काय पाहिलं? आतापर्यंत आपण पाहिलं प्रॅक्टिस सेट 5.1 या अगोदर. त्यासाठी फॉर्म्युला घेतला होता एक्सपान्शन ऑफ x प्लस a इन अनदर ब्रॅकेट x प्लस b आणि त्याचं एक्सपान्शन होतं x प्लस a अनदर ब्रॅकेट x प्लस b इक्वल टू x स्क्वेअर प्लस इन ब्रॅकेट a प्लस बी एक्स प्लस ए बी. आणि हे मी तुम्हाला डायरेक्टली कसं मल्टिप्लाय करायचं त्या पद्धतीने शिकवलं होतं. तुम्ही त्या पद्धतीनेच गेला तर चालेल. फॉर्म्युला तुमच्या लक्षात एखादं प्लस राहू शकत नाही. त्यामुळे काय करायचं का डायरेक्ट मल्टिप्लाय करायचं. आन्सर तेच येतं जे आपल्याला फॉर्म्युल्यानुसार येतं. ठीक आहे. नाव आता याच्यासाठी आपल्याला दरवेळेस मल्टिप्लाय करणं हे खूप मोठी प्रोसेस आहे. ती मल्टिप्लाय करण्यापेक्षा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. फॉर्म्युला लक्षात ठेवायला खूप सोपा आहे. पहा एक्सपान्शन ऑफ ए प्लस बी याचा फॉर्म्युला हा आहे. इथे पहा ए प्लस बी क्यूब इक्वल टू ए क्यूब this one a plus b cube equal to a cube plus 3a square b plus 3ab square plus b cube. हे a प्लस बी ब्रॅकेट क्यूब आहे. ओके. आणि यानंतर नेक्स्ट आहे आपल्याला यानंतरचाच फॉर्म्युला a मायनस बी ब्रॅकेट क्यूब. त्यासाठी फॉर्म्युला हा आहे पहा a मायनस बी ब्रॅकेट क्यूब इक्वल टू a क्यूब मायनस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर मायनस b क्यूब. ठीक है. These depends on these two formulae. We are going to solve today some examples. Okay. See here. First होता a plus b bracket cube and another is a मायनस बी ब्रॅकेट क्यूब. आता याचा फॉर्म्युलासाठी खूप सोप्या पद्धतीने लक्षात ठेवायचं. पहा क्यूब 3 सिंगल ब्रॅकेट स्क्वेअर अनदर ब्रॅकेट. इथे 3 सिंगल ब्रॅकेट अनदर ब्रॅकेट स्क्वेअर आणि लास्टला ब्रॅकेट क्यूब. ठीक आहे. सेम इथे पण सर्वात अगोदर ब्रॅकेटचा क्यूब 3 सिंगल ब्रॅकेट स्क्वेअर अनदर ब्रॅकेट 3 सिंगल ब्रॅकेट अनदर ब्रॅकेट स्क्वेअर आणि लास्टला ब्रॅकेट क्यूब. ठीक आहे. हे सर्वात अगोदर लक्षात ठेवा. फॉर्म्युला पार्ट कसा होतो हे मी तुम्हाला सांगतोय. नाव सी जर या ठिकाणी प्लस असेल तर प्रत्येक ठिकाणी प्लस प्लस आणि प्लस आणि मायनस असेल तर पहिला येते प्लस नेक्स्ट मायनस अगेन प्लस देन मायनस. प्लस पासून सुरुवात करायची मायनस प्लस मायनस असं अल्टरनेट प्लस मायनस. आता साईनचा तर गोंधळ होणार नाही. प्लस असेल तर सगळं प्लस आहे आणि मायनस असेल तर प्लसने सुरुवात करायची. पहिलं येते प्लस इथे लिहित नाही आपण हे प्लस असतं. ओके. हे पहिलं प्लस नंतर मायनस परत प्लस नंतर परत मायनस. म्हणजे आता पण काय पाहिलं आपण ए प्लस बी क्यूब साठी ब्रॅकेट क्यूब प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट प्लस 3 ब्रॅकेट ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ब्रॅकेट क्यूब आणि यामध्ये सगळं प्लस आणि यामध्ये सेम तसंच ब्रॅकेट फक्त मायनस मायनस. ठीक आहे. आता यामध्ये काय घेतो आपण. यामध्ये खूप सोपं आहे. यामध्ये लिहिताना आपल्याला पहिल्या ब्रॅकेटमध्ये पहिली टर्म म्हणजे ए लिहिलंय आणि लास्ट ब्रॅकेटमध्ये सेकंड टर्म म्हणजे बी लिहायची. पहिल्या ब्रॅकेटमध्ये ए लास्ट ब्रॅकेटमध्ये बी. ठीक आहे. आता यामध्ये इथे 2 ब्रॅकेट आले की नाही मग यामध्ये ए लिहा यामध्ये बी लिहा यामध्ये ए लिहा यामध्ये बी लिहा ए बी ए बी.
and in this way we completed formulae for both expansion formula for a plus b bracket cube and a minus b bracket cube. सोपं होतं की नाही? अशाच पद्धतीने लक्षात ठेवा. आता प्रॉब्लेम सोडवताना याचा आपल्याला वापर करायचा आहे. आता आपण एक प्रॉब्लेम घेऊया. ओके, सी these are two practice set from our chapter, practice set 5.2 and practice set 5.3. यामधलं एखादं एक्झाम्पल घेऊया आपण. ओके, वी विल टेक व्हेरी फर्स्ट एक्झाम्पल k plus 4 bracket cube. k plus 4 bracket cube. आता तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणेच करायचं. हे सॉल्व करताना इथे प्लस साइन आहे म्हणजे सर्व प्लस असणार आहे. पुन्हा याचा फॉर्म्युला काय? फर्स्ट ब्रॅकेट क्यूब प्लस थर्ड इंटू ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट प्लस थर्ड इंटू ब्रॅकेट ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ब्रॅकेट क्यूब. बरोबर आहे. यानंतर यामध्ये व्हॅल्यूज टाकणार. व्हॅल्यूजमध्ये फर्स्ट व्हॅल्यू k इथे, लास्ट व्हॅल्यू 4 इथे, त्यानंतर इथे k, इथे 4, इथे k, इथे 4. आणि आता आपण सोडूया. k चा क्यूब k क्यूब प्लस 3k स्क्वेअर आणि 4 आहे. 3 into 4 12 k स्क्वेअर प्लस 3 into k into 4 स्क्वेअर 16 आणि 4 चा क्यूब 4 चौक 16 16 चौक 64 64. म्हणजेच याचा आन्सर आलं k क्यूब प्लस 12k स्क्वेअर 16 त्रिक 48 मीन्स 48k प्लस 64. दिस इज द आन्सर. फक्त फॉर्म्युल्यामध्ये आन्सर टाकायचे, व्हॅल्यूज टाकायच्या तुम्हाला. बरोबर आहे. आणखीन एक एक्झाम्पल पाहूया प्लस साठी. 5.1 मधलं आणखीन एक एक्झाम्पल घेऊ आपण. एक्झाम्पल घेताना आता मी हा 101 या टाईपचं घेतो. ठीक आहे. वन 101 ब्रॅकेट क्यूब. आता तुम्ही म्हणाल हे कसं सोडवणार काय? पाहिजे हे प्लस मध्ये लिहिता येतं 2 टर्मच्या. कसं? राऊंड अप जर केलं याला 101ला तर 100 जवळ येतं. म्हणजेच 100 प्लस 1 ब्रॅकेट क्यूब. झालं नाही? a प्लस बी ब्रॅकेट क्यूब सारखं झालं. मग आता याच्यासाठी आपला फॉर्म्युल्यामध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला? व्हेरी फर्स्ट ब्रॅकेट क्यूब प्लस 3 इंटू ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट. थोडंसं झूम करून मोठ्या अक्षरात लिहितो म्हणजे तुमच्या दिसेल तुम्हाला व्यवस्थित. फर्स्ट ब्रॅकेट क्यूब प्लस 3 इंटू ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट प्लस 3 इंटू ब्रॅकेट ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ब्रॅकेट क्यूब. हा फॉर्म्युला तर सगळ्यांना माहीत असतो, सोपा असतो काही नाही. पहिल्यांदा ब्रॅकेट क्यूब असेल तर ब्रॅकेट क्यूब लिहायचं. 3 इंटू ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट 3 इंटू ब्रॅकेट ब्रॅकेट स्क्वेअर. एकदा ब्रॅकेट एका पहिल्या ब्रॅकेटचा स्क्वेअर एकदा दुसऱ्या ब्रॅकेटचा स्क्वेअर 3 इंटू आणि लास्ट 3 क्यूब. आणि यामध्ये काय पुट करणार आता आपण? यामध्ये पुट करणार पहिल्यांदा हिअर 100, हिअर 1, 100 1, 101. नाव 100 चा क्यूब 2 झिरोचा क्यूब 2 इंटू 3 मीन्स 6 झिरो असतात. म्हणजे 1 वर 1 2 3 4 5 6 झिरो प्लस 3 इंटू 1 3 इंटू 2 झिरोचा स्क्वेअर 2 इंटू 2 4 1 वर 4 झिरो प्लस 3 इंटू 100 300. इथे फक्त 300 1चा स्क्वेअर 1 असतो आणि इथे प्लस 1. आता काय करायचं तुम्हाला? ही आपल्याला ॲडिशन करायची आहे. 1 6 0 1 2 3 4
5 6 प्लस हे काय 3 वर 4 0 1 2 3 4 प्लस 300 प्लस 1. तुम्ही सरळ आपली व्हर्टिकल मेथड वापरा. 1 2 3 4 5 6 हे किती 4 1 2 3 4 and here is 3 and the 300 means 300 and 1 and you have to add this by adding 1 0 3 0 3 0 1 and this is the answer. ॲडिशन केल्यानंतर अशा प्रकारे बाकीचे जे एक्झाम्पल आहेत त्याचा तुम्ही ट्राय करा. 100% सुटतील. असाच फॉर्म्युला यूज करायचा आणि सॉल्व करायचे. रिमेनिंग मी तुमच्यासाठी होमवर्क ठेवतोय. आता प्रॅक्टिस सेट 5.3 मधले काही एक्झाम्पल बघू. यू मे टेक फर्स्ट एक्झाम्पल 2m - 5 ब्रॅकेट क्यूब. -5 ब्रॅकेट क्यूब. आपला फॉर्म्युला काय फॉर्म्युला आहे? ब्रॅकेट क्यूब 3 into ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट 3 into ब्रॅकेट स्क्वेअर and ब्रॅकेट क्यूब. इथे मायनस साइन आहे त्यामुळे एकदा प्लस एकदा मायनस एकदा प्लस एकदा मायनस. सुरुवातीला प्लस मायनस. ओके. नाउ इन फर्स्ट ब्रॅकेट twice m last bracket 5 here twice m and 5 twice m and 5 आपला फॉर्म्युला. आणि आता फक्त सॉल्व करायचं. 2 चा क्यूब 8 m चा क्यूब m क्यूब -3 into 5 म्हणजे 15 लिहू का इथे 15 into 2m स्क्वेअर 2 चा m 4m स्क्वेअर 2 चा 4 आणि m चा m स्क्वेअर प्लस 3 into 2 6m into 25 -5 क्यूब 125 5 चा 5 25 25 5 125. आता हेच पुन्हा थोडंसं सॉल्व करणार. 8m क्यूब मायनस 60m स्क्वेअर प्लस 25 म्हणजे 150m minus 125. This is the answer. ओके. हे पहा, तुम्ही जरी ही स्टेप लिहून इथेच एवढी स्टेप लिहून थांबलात, तुम्हाला खाली सॉल्व करता नाही आलं, तर तुम्हाला जर ते 3 मार्काला विचारलं ना तर मॅक्झिमम 1 मार्क जाईल. कारण फॉर्म्युला लिहून त्यामध्ये व्हॅल्यूज टाकणे यासाठी 2 मार्क असतात. त्यामुळे हे लक्षात ठेवा व्यवस्थित. इथून पुढचं सॉल्व करायला नाही आलं तर एखादा मार्क जाईल. ठीक आहे. नो, नाउ वी विल गो फॉर नेक्स्ट प्रॉब्लेम. 198 ब्रॅकेट क्यूब. 198 ब्रॅकेट क्यूब. आता 198 ब्रॅकेट क्यूब कसं लिहिणार आपण? हे लिहिणार 200 मायनस 2 आहे नाही, ज्याचा आपल्याला क्यूब फास्ट करता येतो असा 200. राऊंड ऑफ जे केलं तर 200च्या जवळ आहे. -2 ब्रॅकेट क्यूब. अगेन फॉर्म्युला. काय फॉर्म्युला आहे आता तुम्ही सांगू शकता. ब्रॅकेट क्यूब 3 into ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट 3 into ब्रॅकेट स्क्वेअर आणि लास्टला ब्रॅकेट क्यूब. यामध्ये साइन कशी येतील? पहिला प्लस, मग मायनस, पुन्हा प्लस, परत मायनस. व्हॅल्यूज काय? सुरुवातीला 200, लास्टला 2. त्यानंतर इथे 202
200 आणि 2. मग सॉल्व केलं तर 200चा 2चा काय येतो 8 आणि 2 झिरोचा बेत्रिक 6 6 झिरोज. मायनस 2 इंटू 3 6 इंटू 2चा 4 आणि 2 झिरोचा 4 झिरो स्क्वेअर 2 इंटू 2 4 प्लस 600 इंटू 4 मायनस 2चा क्यूब 8 म्हणजे 8 1 2 3 4 5 6 minus 24 1 2 3 4 plus minus 8. आता फक्त काळजी एक घ्यायची आहे, प्लस प्लस आणि मायनस मायनस हे सेपरेट आपण ऍड करणार आणि मग त्यानंतर सबट्रॅक्ट करणार. म्हणजे काय करणार पहा, हे 8 त्यावर 6 झिरो आणि यानंतर प्लस वाला काय 24 0 0 4 2 यांची ऍडिशन करणार आहोत. प्लस प्लस वाल्याची ऍडिशन. ऍडिशन येईल 0 0 4 2 त्यानंतर 0 0 आणि 8 ही आली ऍडिशन. आता यामधून सबट्रॅक्ट करणार. काय सबट्रॅक्ट करणार पहा, हे जे निगेटिव्ह निगेटिव्ह आहे ना ते, मग एकदा हे सबट्रॅक्ट करू. हे काय आहे 1 2 3 4 5 6 म्हणजे 4 झिरोज 1 0 2 0 3 0 4 0 2 4 त्याला सबट्रॅक्ट करणार अगोदर. सबट्रॅक्शन काय येणार 0 0 4 2 6 हे 7 आणि इथे 7 आणि त्यानंतर मायनस 8. आणखीन एकदा 8 ला मायनस करणार. आन्सर काय होतं पहा, 10 मधून 8 गेले 2 इथे 9 4 सॉरी 9 नंतर इथे 3 2 6 7 7. Therefore answer is 7 7 2 3 9 2. अशा प्रकारे हे एक्सपान्शन फॉर्म्युलामध्ये फॉर्म्युला आपल्याला सॉल्व्ह करावा लागतात. ओके, नाव नेक्स्ट एक्सपान्शन ऑफ a plus b, this one a plus b plus c bracket square. खूप सोपं आहे. हे काय करावं लागतं यामध्ये, फर्स्ट a चा क्यूब b चा क्यूब प्लस c चा क्यूब प्लस ट्वाइस ab प्लस ट्वाइस bc प्लस ट्वाइस ac. ओके, आता फॉर्म्युला कसं लक्षात ठेवायचं ते मी सांगणार आहे. जस्ट अगोदर फॉर्म्युला दाखवला. Also there is negative no problem. Yes. हे पॉझिटिव्ह झालं. हा फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचा सी. A plus B plus C ब्रॅकेट क्यूब असे. ठीक आहे. हा, यासाठी काय करणार आपण, यासाठी करणार क्यूब 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 3 टर्म्स आहेत ना म्हणून 3 क्यूब. त्यानंतर
plus 2 into plus 2 into and plus 2 into 2 ब्रॅकेट. एवढं तर लक्षात ठेवू शकता ना. अगोदर तिन्ही ब्रॅकेटचा क्यूब प्लस करायचा आहे आपल्याला आणि त्यानंतर 2 into 2 ब्रॅकेट 2 into 2 ब्रॅकेट 2 into 2 ब्रॅकेट. आता यामध्ये लिहायचं काय, यामध्ये लिहायचं काय पहा. पहिल्यामध्ये ए बी सी 3 टर्म्स आहेत ना, या 3 टर्म्स ए बी सी. त्यानंतर पहिल्या 2 टर्म्स यामध्ये ए इंटू बी. नंतर सेकंड शेवटच्या 2 टर्म यामध्ये बी इंटू सी. पहिल्या 2ची जोडी झाली, नंतरच्या 2ची जोडी झाली. आता पहिले आणि थर्ड राहिलं म्हणून ते पहिला आणि थर्ड म्हणजे ए आणि सी झाला फॉर्म्युला. फर्स्ट टर्म क्यूब प्लस सेकंड टर्म क्यूब प्लस थर्ड टर्म क्यूब प्लस ट्वाइस ए फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस ट्वाइस सेकंड टर्म इंटू थर्ड टर्म प्लस ट्वाइस फर्स्ट टर्म इंटू थर्ड टर्म. लक्षात कसं ठेवायचं, 3 ब्रॅकेटची क्यूब करणार, त्यानंतर 2 into 2 ब्रॅकेट 2 into 2 ब्रॅकेट 2 into 2 ब्रॅकेट. अगोदर तिन्हीचे टर्म लिहिले, त्यानंतर 2 into फर्स्ट सेकंड 2 into सेकंड थर्ड 2 into फर्स्ट थर्ड. ओके. आता आपण एक्झाम्पल बघू. एक्झाम्पल मध्ये प्रॅक्टिस सेट 5.4. प्रॅक्टिस 5.4 मधला आपण फर्स्ट एक्झाम्पल घेऊया. एक्सपांड म्हणून सांगितलंय ट्वाइस पी प्लस क्यू प्लस 5 अरे सॉरी एक करेक्शन हा. ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर ए हे स्क्वेअर साठी आहे आणि सॉरी त्यामुळे स्क्वेअर साठी होणार. इथे स्क्वेअर येऊन इथे स्क्वेअर 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 आहे. ते थोडंसं इनहॅरिटली माझ्याकडूनच थोडीशी मिस्टेक झाली आहे, पण आता मिस्टेक कशासाठी होत असते तर ते तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात राहील. आता हाच फॉर्म्युला तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात राहील. आपण थोडंसं करेक्शन करून घेऊया. इथे पहा या फॉर्म्युल्यामध्ये म्हणजे काय झालं होतं, इथे क्यूब झाला होता, इथे काय पाहिजे स्क्वेअर, इथे काय पाहिजे स्क्वेअर, इथे काय पाहिजे स्क्वेअर. कधी कधी एखादी गोष्ट विसरून जर झाली असं काही तर ते उलट चांगल्या प्रकारे लक्षात राहतं. आता तुमच्याच लक्षात राहील का नाही, सरांकडून क्यूब लिहिलं गेलं होतं पण ते क्यूब नाहीये, स्क्वेअर आहे. ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस ट्वाइस बी सी प्लस ट्वाइस ए सी. ठीक आहे. आता जे माझ्याकडून विसरून राहिलं होतं सांगायचं ते तुम्ही पॉझिटिव्हली घ्यायचं आणि त्यामुळे काय समजून घ्यायचं का नाही क्यूब नसून स्क्वेअर आहे. ठीक आहे. आणि आता हे तुम्ही कधीच विसरणार नाही. एक वेळेस मी मला क्यूबचं घेऊनच चालू असतो तर विसरलं असतं आहे की नाही, मी विसरणार नाही. आणि हे माझ्या लक्षात आलं इथे एक्सपान्शन मध्ये स्क्वेअर आहे म्हणून त्यानंतर आहे क्यूब अशा पद्धतीने. ठीक आहे. आता आपण आपला फॉर्म्युला वापरणार इथे. आपला फॉर्म्युला काय सांगतो, आता हे फॉर्म्युला मी थोड्या वेळ हाईड करतो आणि आपल्याला नवीन फॉर्म्युला तयार करायचा आहे. तो नवीन फॉर्म्युला तयार करण्यासाठी ॲज पर अवर फर्स्ट ब्रॅकेट स्क्वेअर सेकंड ब्रॅकेट स्क्वेअर प्लस थर्ड ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 into 2 ब्रॅकेट प्लस 2 into 2 ब्रॅकेट प्लस 2 into 2 ब्रॅकेट. नाव पुट द व्हॅल्यू. या ठिकाणी ट्वाइस पी क्यू 5 या ट्वाइस पी आणि क्यू फर्स्ट अँड सेकंड, नंतर क्यू आणि 5 त्यानंतर ट्वाइस पी आणि लास्टचा 5. आता आपण सॉल्व करणार. ट्वाइस पीचा स्क्वेअर 4p स्क्वेअर, क्यूचा स्क्वेअर क्यू स्क्वेअर, 5चा 25 प्लस 2 into 2 4
पी क्यूब प्लस 10 क्यूब 2 into 5 10 क्यूब प्लस 2 into 2 4 4 into 5 20 p and this is the answer. सगळ्यात अनलाईक टर्म आले त्यामुळे काय ऍड होणार नाही परत. ठीक आहे. नाउ वी विल टेक अनदर एक्झाम्पल. हे घेऊया 4th नंबरचा. सेवन m minus 3n minus 4k ब्रॅकेट स्क्वेअर. आता एक पहा फॉर्म्युलामध्ये मायनस आहे मग इकडे काही चेंज होईल का? नाही चेंज आता काहीच करायचं नाही. फॉर्म्युला प्लसनेच आपण लिहिणार. फक्त घेताना कशा पद्धतीने घेतो ते पहा. आता आपला फॉर्म्युला काय होता तो फॉर्म्युला लिहूया. तो फॉर्म्युला ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 into 2 ब्रॅकेट प्लस 2 into 2 ब्रॅकेट प्लस 2 into 2 ब्रॅकेट. हा फॉर्म्युला आपला. या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज टाकताना आता टाकताना काय करायचं पहा. इथे 7m इथे निगेटिव्ह 3n आणि इथे निगेटिव्ह 4k. सेम इयर 7m निगेटिव्ह 3n निगेटिव्ह 3n निगेटिव्ह 4k. इथे 7m निगेटिव्ह 4k. आणि ॲज युजल आपण जसं सोडवतो तसं सोडवायचं. 7चा स्क्वेअर 49m स्क्वेअर मायनस 3nचा स्क्वेअर प्लसच असतो 9m स्क्वेअर. निगेटिव्हचा स्क्वेअर पॉझिटिव्ह असतो हा 4. मायनस 4चा स्क्वेअर पॉझिटिव्ह काय 16. आता इथे पहा किती वेळेस आहे एकदाच निगेटिव्ह आहे. जर हे इव्हन नंबरमध्ये असेल तर पॉझिटिव्ह होत असतं आणि ऑड नंबरमध्ये असेल तर निगेटिव्ह. इथे एकदाच आहे म्हणजे ऑड आहे म्हणजे इथे निगेटिव्ह. आणि इथे काय येईल 14 into 3 42 m आणि n. इथे दोनदा आहे इव्हन नंबरमध्ये म्हणजे प्लसच होणार आहे. मल्टिप्लिकेशन 3 2 6 6 24 n k. इथे सिंगल आहे म्हणजे तिथे निगेटिव्ह 7 2 14 आणि 14 चौक 56 56 mk. दिस इज द आन्सर. ओके. अशा प्रकारे तुम्हाला सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. हे सिम्प्लिफाय सुद्धा काही नाही आहे. याच्यासाठी फॉर्म्युला वापरायचा यासाठी फॉर्म्युला वापरायचा. जे जे कट होईल ते कट करायचं. जे आन्सर मिळतं ते येतं. एक एक्झाम्पल घेऊया. सिम्प्लिफिकेशन x minus 2y plus 3 x minus 2y plus 3 bracket square plus x plus 2y minus 3 x plus 2y minus 3 bracket square. x minus 2y plus 3 bracket square x plus 2y minus 3 bracket square. ठीक आहे. हां आता सी हे सॉल्व करायचं आहे बरोबर. हे सॉल्व करताना सरळ 2 फॉर्म्युले लिहून टाकायचे. म्हणजे काय करणार पहा. ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ब्रॅकेट स्क्वेअर
प्लस ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 इंटू ब्रॅकेट प्लस 2 इंटू ब्रॅकेट प्लस 2 इंटू ब्रॅकेट. हे पहिल्यासाठी. आता दुसऱ्यासाठी इथे प्लस साईन एन मध्ये हे पहिल्यासाठी झालंय. यासाठी फॉर्म्युला झाला हा खाली. त्यानंतर प्लस आहे ना, हे प्लस साईन. आता सेकंडसाठी फॉर्म्युला ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 इंटू ब्रॅकेट खाली लिहितो प्लस 2 इंटू ब्रॅकेट प्लस 2 इंटू ब्रॅकेट. यामध्ये व्हॅल्यूज टाकणार. कशा टाकणार? पहिल्या तीनच्या x मायनस 2y आणि 3. x मायनस 2y आणि 3. इथे काय येणार? x मायनस 2y मायनस 2y. यानंतर मायनस 2y आणि 3. आणि इथे काय येणार? x आणि 3. तसंच इथे सेकंड टर्म. आता ही सेकंड टर्म x 2y मायनस 3 x 2y आणि आता मायनस 3. x येईल इथे 2y येईल इथे 2y येईल इथे मायनस 3 येईल इथे x येईल इथे मायनस 3. आणि आता सॉल्व करणार. सॉल्व करताना काय करायचं आहे तुम्हाला माहिती आहे. एक्सचं काय होईल? एक्स स्क्वेअर. काळजीपूर्वक पहा. आता मायनस 2yचं काय होईल? 4y स्क्वेअर प्लस 3चं 9. हे होईल मायनस 2 इंटू 2 4xy. हे पण मायनस 4 इंटू 3 12y प्लस 6x. हे झालं फर्स्ट टर्मसाठी. प्लस एक्स स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर प्लस 9 प्लस 4xy. नंतर मायनस 12y आणि मायनस 6x. आता तुमचा फेवरेट प्रोग्राम जे जे कट होतं ते कट करा. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे 6x प्लस मायनस कट 4xy कट. यानंतर हे एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर 2x स्क्वेअर 4y 8y स्क्वेअर 9 हे 9 18 मायनस 2y 12y आणि मायनस 12y मायनस 24y. सर्व कवर झाले का? ओके. दिस इज ठीक आहे. एक्सपान्शन फॉर्म्युला हा चॅप्टर आपण इथे संपवलेला आहे. आणि हा जरी माझ्या आत्ता थोडासा फास्टमध्ये संपवला असेल, सर्व एक्झाम्पल नसेल घेतले, तरी एक्झामच्या दृष्टीने मी हे तुमचं कव्हर करतोय. आणि यामध्ये आपल्याला तुम्हाला टोटल 9 चॅप्टर्स आहेत एक्झामला आत्ता फर्स्ट टर्मला. तर त्याचाही स्टडी चालू ठेवायचा. मी यामधलेही महत्त्वाचे पॉईंट पुढच्या चॅप्टरचे याचे मी तुम्हाला अशाच प्रकारे सांगेन. आजचे जेवढे पण प्रॉब्लेम झाले याचा राहिलेले प्रॉब्लेम हे तुम्ही घरी प्रॅक्टिस करा. आणि जर तुम्हाला नाहीच सुटले तर मी आहे, व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला त्याचं सोल्युशन पाठवेल. आणि यानंतर मी असे व्हिडिओ बनवून तुम्हाला सगळ्याची सोल्युशन पण पाठवून टाकतो. ठीक आहे. आज थांबूया. बेटा.